लागतील, तर हे तुम्हाला किती लाल कलरचं स्वच्छ. हॅलो नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. मंगळवारला येत आहे हरतालिका आणि ज्या मुली हरतालिकेचा उपवास करण्याचा विचार करत असतील तर त्यांनी नक्की हा उपवास करा. कारण पहिल्या उपवासाची सुरुवात जर का मंगळवारपासून झाली तर ती खूप महत्त्वाची असते. ज्या मुली आहे त्यांना उपवास करायचा असतो, पण त्यांची मम्मी त्यांना नाही म्हणत असते की तू अजून नको करू. कारण हरतालिकेचा उपवास एक वेळा जर का आपण चालू केला तर तो आपण जोपर्यंत मरेपर्यंत तो म्हणजे उपवास आपल्याला करावा लागतो. हरतालिकेचा उपवास आपल्याला सोडता येत नाही, तो उपवास आपल्या सोबतच जात असतो. आणि एखाद्या वेळेस जर का चुकून तो आपल्याकडून उपवास म्हणजे तुटला तर आपण पुन्हा तो उपवास करू शकत नाही, असा ह्या हरतालिकेचा व्रत असतो. तर बघा, ह्या वेळेस मंगळवारला हरतालिका येत आहे. कधीही उपवास करताना कधीही असा अट्टहास करू नका की आम्हाला ह्याच मुलगा पाहिजे, याच्यासोबतच लग्न करायचं आहे, किंवा आम्ही अशी इच्छा व्यक्त देवासमोर करतोय की मला याच्यासोबत लग्न करायचं आहे म्हणून मी हा उपवास करते. कधीही देवाला हीच प्रार्थना करा, माझ्या मनासारखं नाही तर तुझ्या इच्छेनुसार कर, पण जे माझ्याकरता योग्य असेल तेच मला दे. माझी इच्छा तुझे इच्छेमध्येच आहे. आणि स्वामींना नेहमी हीच प्रार्थना करा की स्वामी मी उपवास करत आहे. महादेवाला हीच प्रार्थना करा, पार्वती माताला हीच प्रार्थना करा की मी उपवास करत आहे, पण जे माझ्याकरता योग्य आहे ते मला दे आणि जे माझ्याकरता योग्य नाही ते मला देऊ नको. कारण आपल्यापेक्षा जास्त आपल्या देवाला माहिती असतं आपल्यासाठी काय योग्य आहे. तर बघा, ज्या मुली आता उपवास करत असणार आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की खरंच या उपवास केल्याने आपल्या इच्छेनुसार आपल्याला योग्य जोडीदार भेटत असतो का, तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे. पण ज्यांना इर्धी असेल, सुतक असेल किंवा मासिक अडचण असेल त्या हे उपवासही म्हणजे उपवास करू शकतात पण पूजा करू शकत नाही. बाकी त्यांचा पहिला उपवास असेल तर त्यांना मासिक असेल तर ते सुद्धा ह्या उपवास करू शकत नाही. तर तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला कोणतीच अडचण नसली तर तुम्ही हा उपाय करू शकता. तर उपाय असा आहे की तुम्हाला याच्यामध्ये हळकुंड लागतील. असे हळकुंड असतात ना, हे तुम्हाला लागतील. तर हे तुम्हाला किती लागतील? 5. आणि दुसरं तुम्हाला काय लागणार आहे तर लाल कलरचं वस्त्र, लाल कलरचं स्वच्छ वस्त्र, न वापरलेलं कोरं वस्त्र तुम्हाला लागेल आणि तुम्हाला 5 हळकुंड लागतील. तर तुम्हाला करायचं काय आहे, लाल कलरचं जे वस्त्र असते त्याच्यामध्ये आपल्याला असं हळकुंड घ्यायचं आहे आणि त्याला अशी गाठ मारायची आहे. बघा, अशी तुम्हाला गाठ मारायची आहे. तर असे तुम्हाला 5 बांधून घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 असे 5 बांधायचे आहे. आणि त्याची माळ बनवून तुमची इच्छा बोलून देवीला प्रार्थना करून की मला योग्य जोडीदार मिळू दे आणि माझ्याकरता जो योग्य असेल, जो माझ्या आईबापाचं सन्मान करेल आणि जो मला चांगल्या रीते सांभाळेल आणि जो मला प्रत्येक सुखदुःखामध्ये साथ देईल आणि जो नेहमी माझ्या सोबत राहील. एखादी परिस्थिती असते ना, खूप कठीण परिस्थिती असते, तशा परिस्थितीत माझा कधीच साथ सोडणार नाही, असा योग्य जोडीदार मला मिळू दे. तो मला माझ्या मनासारखा नाही तर तुम्हाला माझ्याकरता जो योग्य वाटत असेल तो मिळू द्या, असं म्हणून प्रार्थना करून तुम्हाला हे 5 हळदची जी गाठा आहे त्याची माळ तुम्हाला पार्वती माताला अर्पण करायची आहे. कोणाला? पार्वती माताला अर्पण करायची आहे आणि प्रार्थना करायची. बघा, बऱ्याच वेळा बऱ्याचशा मुली म्हणतात की मला ह्याच मुलगा आवडतो, मला याच्यासोबतच लग्न करायचं आहे. आणि बरेचसे असेही करतात की देवाजवळ नवस मानतात, स्वामींना नवस मानतात की माझं लग्न याच्यासोबतच होऊ दे. बरेचसे तर पारायणसुद्धा करतात, पण तरीही त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. जर तुमचंही असंच असलं आणि तुमची इच्छा पूर्ण होत नसली तर नक्की त्यामध्ये तुमचं हित नाही, त्यामध्ये तुमचं अहित, त्यामागे तुमचं अहित आहे, म्हणून स्वामी तुमची ती इच्छा पूर्ण करत नाही आहे. कधीही देवाला मागताना नेहमी असंच म्हणा की देवा, जे माझ्यासाठी योग्य आहे आणि जे तुला माझ्यासाठी योग्य लागत आहे ते मला दे आणि जे तुला माझ्यासाठी योग्य वाटत नाही ते माझ्यापासून तू लांब कर. आणि कधीही देवाच्या म्हणजे एखादी वस्तू जी आपल्याला भेटते त्याच्यावरती संशय करू नका, कारण ते आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आहे. तर नेहमी देवाला अशीच तुम्ही प्रार्थना करा की माझी इच्छा तुमच्या इच्छेतच आहे, तुम्हाला जे योग्य असेल तेच तुम्ही मला द्या.
कारण स्वामींना आपलं हित आणि अहित चांगल्या प्रकारे माहीत असते. तर ह्या तुम्हाला उपाय करायचा आहे आणि ह्या उपाय तुम्हाला खूप श्रद्धेने करायचा आहे. असं नाही की फक्त सांगितलं आहे तर मी करून पाहते, नाही. कोणताही उपाय जर का तुम्ही विश्वासाने केला तर नक्कीच तो उपाय असर करत असतो आणि त्याचा अनुभव तुम्हाला येत असतो. त्यानंतर जे नवरा बायको आहे ज्यांच्यात भांडण होत असतात बघा, प्रत्येक नवरा बायकोमध्ये भांडण होतच असते. एकही घर असं नाही की जिथे भांडण नाही. पण काही कारण नसताना त्यांचे भांडण होत आहे आणि ते भांडण खूप विकोपाला जातात, म्हणजे खूप मोठ्या अडचणी येतात की एखाद्या वेळेस असा प्रसंग येतो की त्यांना एक दुसऱ्यासोबत राहायची इच्छाच होत नाही किंवा एखाद्या मुलीला तिचे मिस्टर घ्यायलाच येत नाही, खूप भांडण चालत असतील तर त्यांनी ह्या उपाय करायचा आहे. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, बेलपत्र आणायचं आहे. तर आपण तर बेलपत्र हरतालिकेच्या दिवशी अर्पण करतच असतो आणि हा उपाय हरतालिकेलाच करायचा आहे. ह्या हरतालिकेला तुम्हाला करता आला नाही तर तुम्ही पुढच्या वर्षी करा, बाकी तो हरतालिकेलाच करायचा आहे. बेलपत्र जे असतात त्याला 3 पान असतात, बरोबर. एक ह्या साईडला, एक ह्या साईडला आणि एक मधच्या साईडला असतं. तर ते मधल्या साईडचं जे वरचं पान असतं त्या पानावरती आपल्याला चंदनाने ओम बनवायचा आहे, बरोबर. आणि ज्या साईडला आपण बेल अर्पण करतो महादेवाला तो माहितीच असेल तुम्हाला, एक उलटा भाग असतो, एक सीधा भाग असतो. आपण सीधा भाग शिवपिंडीवरती ठेवतो. तर आपल्याला काय करायचं आहे, जी शिवपिंड असते म्हणजे शिवलिंग जी असते त्याच्यावरती जो ओम लिहिलेला आहे ना आपण, तो भाग आपल्याला तिथे अर्पण करायचा आहे आणि म्हणायचं आहे उमा महेश्वराय नमहा, नाहीतर ओम नमः शिवाय, दोन्हीपैकी तुम्हाला जे जमत असतं ते म्हणायचं. पण त्याआधी ते बेलपत्र तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचं आहे. तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे. तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की आमच्या दोघांमध्ये खूप भांडण होता, आमचे भांडण नाहीसे होऊ द्या, आमच्यामधला जो काही दुरावा आहे तो संपू द्या, आमच्यामध्ये प्रेम वाढू द्या आणि जशी तुमची आणि पार्वती माताची जोडी आहे तशी आमची जोडी राहू द्या, आम्हाला सुखात नांदू द्या, असं म्हणून प्रार्थना करून. भोले बाबा बघा खूप भोले आहे आणि ते प्रत्येकांच्या इच्छा पूर्ण करतातच. तर त्यांना तुम्ही प्रार्थना करा, पार्वती माताला प्रार्थना करा आणि जी आपण शिवपिंड बनवली आहे त्याच्यावरती तुम्ही अर्पण करा. तुमच्याजवळ एक बेलपान असलं तर तुम्ही एक बेलपानवरती करा. तुमच्याजवळ जास्त असले तुम्ही 7 वरती, 5 वरती किंवा तुम्ही 108 बेलपानावरती पण करू शकतात. पण ह्या उपाय तुम्हाला हरतालिकेलाच करायचा आहे. खूप खूप म्हणजे खूप असरकारक असा ह्या उपाय आहे. पण त्या उपायासोबत तुम्हाला तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा, तुमची भक्ती तेही खूप महत्त्वाची आहे. नाहीतर फक्त करायचं आहे म्हणून तुम्ही करताय आणि होईल की नाही, जेव्हा असे निगेटिव्ह विचार आले तिथेच कोणताही उपाय काम करत नाही. बघा, असे तुम्हाला हे 2 उपाय करायचे आहे. आणि ज्या मुली मंगळवारला त्यांचा पहिलाच उपवास असणारा आहे हरतालिकेचा, तर त्यांनी कोरे वस्त्र परिधान करायचे. त्यानंतर त्यांनी ज्या दिवशी त्यांचा उपवास आहे त्या दिवशी पूजा झाल्यानंतर सर्वात आधी, हे तर प्रत्येकानेच करायचं, चहा वगैरे म्हणजे तुमची तब्येत व्यवस्थित असली तर करा. पूजनानंतर सर्वात आधी बेलपान खातात. तुमच्याकडून थोडंसं तरी बेलपान खाल्लं गेलं ते थोडं बेलपान खा तुम्ही. अर्धं खा, 1 खा, सव्वा बेलपान खा. पण बरेचसे लोक बेलपान खातात आणि त्यानंतर ते चहा घेतात, तोपर्यंत पाणीसुद्धा घेत नाही. तुमच्या प्रकृतीनुसार म्हणजे तुमची जी शारीरिक प्रकृती आहे त्यानुसार तुम्ही करा. पण ज्या मुली आहे त्या चालू करणार आहे उपवास ह्या मंगळवारपासून, पहिलाच त्यांचा उपवास असेल तर त्यांनी नक्की प्रयत्न करा की तुम्ही असं करू शकतात. आणि तुमचा उपवास म्हणजे झाल्यानंतर, उपवास हरतालिकेचा केला त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला ब्राह्मणाला शिदा आटा ह्या द्यायचाच आहे. ह्या खूप महत्त्वाचा असतो. ह्या तुम्ही शिदा आटा त्यांना द्या आणि त्यांना सांगा की हरतालिकेच्या उपवासाचा आहे. बरेचसे लोक काय करतात, ब्राह्मणाला शिदा आटा देत नाही. ज्यांनी उपवास आधीपासून चालू केला आहे त्यांनी नाही दिला तर ते त्यांची इच्छा, दिला तर खूप उत्तम. बाकी ज्या मुली आता चालू करणार आहे त्यांनी न चुकता शिदा आटा ह्या ब्राह्मणाला द्या. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. हरतालिकेचा उपवास ह्या खूप महत्त्वाचा असतो. हरतालिकेचा व्रत ह्या खूप सौभाग्याचा असतो आणि अखंड सौभाग्य वाढवणारा ह्या उपवास असतो. अशी छोटीशी माहिती घेऊन मी तुमच्यासाठी आली होती. बघा, तुम्हाला ती कशी वाटते. आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका. आणि स्वामी समर्थ महाराज आणि महादेव सदैव तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो अशीच त्यांना प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. झालेली सेवा माझ्या स्वामी आईंच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ.